निदा खान प्रकरणामध्ये नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यामध्ये सह आरोपी आहेत, तर मतीन पटेलवर निदा खानला लपवल्याचा आरोप आहे। मतीन पटेल याच्या विरोधात नाशिकमध्ये आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नाशिक टीसीएस कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणी फरार निदा खानला अटक करण्यात आली असून या प्रकरणात आता एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांना सह आरोपी करून त्यांच्यावर नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। निदा खानला लपवून ठेवल्याचा आरोप मतीन पटेल यांच्यावर आहे। या प्रकरणी त्यांच्यावर कलम 249 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। नाशिक पोलिसांनी रात्री उशिरा छत्रपती संभाजीनगरच्या नारे गावातून निदा खानला बेड्या ठोकल्या। काल संभाजीनगरमधून निदा खानला अटक केली आहे। निदा खानला अटक केली, परंतु निदा खानचं समर्थन मागच्या काही दिवसामध्ये इम्तियाज जलीलनी केलं आणि काल संभाजीनगरमध्ये ती सापडणं, नगरसेवकाचा तिला पाठबळ असणं, संभाजीनगरमध्ये निदा खान सापडणं म्हणजे याच्या पाठीमागं मोठं षडयंत्र असण्याची शक्यता आहे। पोलिसांनी इम्तियाज जलील आणि त्यांचे जे नगरसेवक एमआयएमचे आहेत त्यांची चौकशी करून त्यांना या गुन्ह्यामध्ये आरोपी करावं अशी